दी ऑटो रिक्षा ओनर्स अँड ड्रायव्हर असोसिएशन बेळगावी त्याच्यातर्फे मी बोलत आहो। माझं नाव मोहम्मद रफीक जलापूर, मी सेक्रेटरी आहे। आणि बेळगावमध्ये जे आज घटना घडली आहे ते घटना ॲक्च्युली ते ऑटो रिक्षाची नाही आहे, ते ॲक्च्युली लहान ते टॅक्सी कॅब आहे। आणि ते टॅक्सी कॅब त्यांनी बघितलं नाही, फक्त ते त्याच्यावरती ऑटो लिहिलाय म्हणून ते सगळे मीडिया आणि ऑटो म्हणून ते रिक्षावाल्याचं नाव एकदम बात करत आहे। त्याबद्दल आम्ही बोलतोय की रिक्षावाल्याचं नाव तुम्ही खराब करू नका, तेवढा काय रिक्षावाल्यावर काय खराब नाही आहे। आणि कोण केलाय त्याच्यावरती डिपार्टमेंट कधी ते त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे। आणि तो काय करायलाय, कशासाठी करायलाय, आणि ते बाहेरचे दुसरे पण काय अफवा करायलेत की रिक्षावाला असा करायलेत आणि ह्याच्यात आणि जातीवादी पण यालेत, ते तसा होई नाही। आणि आमची विनंती आहे की डिपार्टमेंट ह्याच्यावरती सक्त कारवाई करू दे। आणि ते कॅब आहे बेळगावमध्ये, आता आम्ही त्याच्यावरती पण पिरजादे शोरूमवरती त्यांना पण आम्ही विनंती घातलोय की बाबा तुम्ही हे टॅक्सी लॉन्च करू नका। का म्हटलं तर ह्याला टॅक्सीला तुम्ही कर्नाटक परमिट दिलेला आहे, सिटी परमिट त्याला 16 किलोमीटरची नाही आहे। का म्हटलं तर हे 3 व्हीलर आहे आमची, ऑटो म्हटलं तर 3 व्हीलर आणि हे टॅक्सी कॅब म्हटलं तर 4 व्हीलर। 3 व्हीलरमध्ये कॅब होत नाही, म्हणून आमची विनंती आहे। आणि सोमवारी आम्ही DC साहेबांना पण मनवी देणार आहे आणि ह्याच्यावरती सक्त कारवाई करा आणि रिक्षावाल्याचं नाव तुम्ही काढून टाका, ती आमची विनंती।